हेलो हाय सभी दोस्तों को प्यार भरा नमस्कार। और आज हम एक वीडियो डालते हैं, लेकिन वो मराठी लैंग्वेज है और मराठी में ज़्यादा तो ज़्यादा हम करते हैं बातचीत। वीडियो भी हम ज़्यादा तो ज़्यादा मराठी में ही करने की कोशिश करते हैं, लेकिन आज हम बात करते हैं। देखो, मराठी में एक वीडियो है, थोडासा व्हिडिओ आहे, तो तुम्ही सगळ्यांनी ऐकावा अशी माझी इच्छा आहे। आपले सगळे दोस्त आहेत, सगळेजण आपला ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये सगळ्यांनी ऐकावा अशी माझी इच्छा आहे। बघा, रात्रीची वेळ एक आपण इमेजिन करूयात। रात्रीची वेळ बायको झोपलेली असते, नवराही जागा असतो। बायको म्हणते, अहो झोपा आता। नवरा म्हणतो, अगं थांब ग जरा 5 मिनटं, मी रील बघतोय ना। मग रीलवरती मला मेसेज येतात छान छान, मग कमेंटला उत्तर नकोत का द्यायला। परत बायको आपली झोपून जाते। थांब ग जरा 2 मिनटं, गुड नाईटचा मेसेज येतोय, थोडासा मी मेसेजला रिप्लाय देतो आणि मग झोपतो। परत 2 तासांनी बायको उठते। बायको म्हणते, अहो चाललंय काय तुमचं? किती वेळ झाला तुम्ही आपला रिप्लाय करताय, गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गुड नाईट। सकाळ व्हायची वेळ आली, झोपणार कधी? त्याच्यानंतर मेसेज येतो, गुड नाईट स्वीट ड्रीम असा मेसेज येतो। तोपर्यंत काय झालेलं असतं, हाय गुड मॉर्निंग। म्हणजे बघा, आपण किती रील्समध्ये व्यस्त असतो। रील्सनी आपल्याला ह्या यूट्यूबच्या कोणत्याही रील्स असू देत, इंस्टाग्रामच्या असू देत, फेसबुकच्या असू देत, अक्षरशः मेंदूवरती परिणाम करण्यासारख्या रील्स आपण करत असतो, बघत असतो। आणि त्याच्यामध्ये काय असतं, काम करणारी जी लोक असतात त्यांना वेळ नसतो असलं काही पाहण्याचं। त्याच्यामुळे आपले व्ह्यूज कमी होतात आणि आपल्याला कोण रिप्लाय देत नाही। पण तरीसुद्धा एक आपली आवड आहे, एक आनंद आहे, आपल्या मनाचा कुठेतरी जे काही नाखुशी आहे, जी काही आपलं मन दुःखी आहे, तर कुठेतरी आपण त्याचा आनंद साजरा करण्यासाठी हे यूट्यूबवरती रील्स टाकत असतो आणि रील्स बघत असतो। तेवढंच आपल्याला समाधान असतं। आणि काय आहे हो ह्या जीवनात, एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी रागावणं, एकमेकांशी कपटीपणानं बघणं, एकमेकांशी कपटीपणाने बोलणं, हेच आहे ना जीवन। पण खरं जीवन आनंदात घालवण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर सगळ्यांशी चांगले वागा, चांगले बोला, सगळ्यांबरोबर चांगले राहा। आपल्याबरोबर काहीही येणार नाही आहे, कोणतंही धन येणार नाही, कोणतीही संपत्ती येणार नाही, कोणतीही जमीन जागा येणार नाही, फक्त अंगावरचा हा कपडासुद्धा येणार नाही। हा कपडासुद्धा आपल्याला तिथे गेल्यानंतर ओपन करतात सगळा। आणि जसं आपण जन्माला आलेलो असतो तसंच आपण मृत्यूनंतरही जात असतो। कारण बघा, जन्मतः बाळाचं वजन 3 किलो असेल, 2.5 किलो असेल, तर मृत्यूनंतर सुद्धा आपल्या शरीराचं जे दहन होतं, जी राख पडते, त्या राखेचं सुद्धा वजन जेवढं जन्माला आलेलं आहे तेवढंच होतं। एवढं मात्र आहे, 2.5 किलो तर 3 किलो एवढंच। म्हणजे आपल्या देहाची राख ही फक्त 3 चिमट्या असते। पण ह्या देहाला केवढा गर्व असतो बघितला? या देहाला केवढा गर्व असतो, रूपाचा असतो, संपत्तीचा असतो, जुबानीचा असतो, कशाचा तरी गर्व असतो, प्रत्येकाला असतो। आणि प्रत्येकाला हा गर्व आहे, पण तो गर्व कुठे वापरायचा, कसा वापरायचा, घमेंडी कशी करायची, आणि घमेंडी करून काय मिळणार आहे? घमेंडी करून काय मिळणार आहे सांगा?
काहीही मिळणार नाही आहे. हा देह आला तसा जाणार आहे आणि परत दुसऱ्या जन्माला तो येणार आहे. प्रत्येक ह्याच्यामधनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. म्हणजे मुळातच आपलं कर्म, मुळातच आपले जे काही धर्म आहेत, जे काही संस्कार आहेत, ज्या काही संस्कृती आहेत, त्या सगळ्याचं आपल्याला पालन करूनच पुढे जायचं आहे. कारण मृत्यू हा साधा नसतो. मृत्यू नंतर ह्या आत्म्याला भोग भरपूर असतात, भोगावेच लागतात. कारण का माहिती आहे का, जसं आपलं हे देवाने शरीर दिलेलं आहे, त्या शरीराला यातनासुद्धा दिलेल्या आहेत, व्याधी दिलेल्या आहेत. मग त्या व्याधीनुसार आपल्याला सगळ्यांना त्या त्या पद्धतीने वागायचं आहे. जर पुढे व्याधी नको असतील तर आत्ताच दानधर्म करा, आत्ताच आपले देवधर्म करून घ्या. पुढे आणखीन काय यातना असतील ते माहिती नाही आहे. कारण प्रत्येक जन्माचा, आपल्या प्रत्येक कर्माचा, जन्माचा आणि प्रत्येक कर्माचा आपल्याला हिशोब करायचा असतो. आणि तो हिशोब जिवंतपणीसुद्धा होतच असतो. आता तर काय जिवंतपणीच आहे, नंतर मेल्यानंतर सुद्धा देवाच्या दारात, त्या यमाच्या दारात आपल्याला प्रत्येक मार्गातून, प्रत्येक संकटातून, प्रत्येक दगड धोंड्यातून, प्रत्येक आगीतून, प्रत्येक रक्ताच्या नदीतून जायचं असतं. हे काही कोणी पाहिलेलं नाही आहे. पण ह्या काही यातना आहेत, या यातना आपल्याला भोगल्याशिवाय जाता येत नाही आणि त्याशिवाय आपल्याला पुढचा जन्म मिळत नाही. ज्यावेळेस बघा कोणीही आत्महत्या करू द्या, आत्महत्या करणं फार सोपं असतं, पण यातना भोगणं फार कठीण असतं. कारण का माहिती आहे का, त्याचं आयुष्य लिहिलेलं असतं 60-70 वर्षापर्यंत. म्हणजे एक आयुष्याची दोरी असते आणि ती दोरी जर त्यांनी 25-30व्या वर्षीत जर कठीण अवस्थेमध्ये जर घालवली, घेतला आत्महत्या, मग उपयोग काय त्याचा. पण ते जे पुढचे त्याचे 30 वर्ष किंवा 15 वर्ष जे असतील ना, ते आत्म्याला भोगावे लागतात. त्याशिवाय त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. ज्या दिवशी त्याचं ते गणित पूर्ण होतं, शिदोरी संपते, तेव्हाच तो आत्मा त्याचा मुक्त होतो. आपण खूप काही करत असतो, 10 पिंड करत असतो, 11वा करत असतो, 12वा करत असतो, 13वा करत असतो. पण ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला संस्कारानुसार करायच्याच असतात. संस्कृती आहे, स्वधर्म आहे, त्या धर्माप्रमाणे आपल्याला करायचंच असतं. प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्या पद्धतीनुसार त्या आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून आपण धावा करतो. आत्म्याला मुक्ती मिळावी म्हणून आपण धावा करतो. पण असा कधी बघितलाय का आत्मा कधी मुक्त झालेला? नाही, कोणीच नाही बघितला, मीही नाही बघितलेला. पण एक आपण म्हणतो ना, कावळा पिंडाला शिवला म्हणजे त्याचा आत्मा मुक्त झाला. त्या कावळ्याला तसा शापच दिलेला आहे, तू ज्या दिवशी कावळा पिंडाला शिवशील तेव्हा त्या माणसाचं जीवन मुक्त होईल, आणि ज्या दिवशी तू पिंडाला शिवणार नाहीस त्या माणसाचा आत्मा कधीही मुक्त होत नसतो. कारण त्या आत्म्याचं जीवन पाठीमागे राहिलेलं असतं, मुक्त होत नसतो. तो मुक्त होण्यासाठी त्याला फार कठीण यातनातून, कठीण संकटातून, कठीण परीक्षेतनं जावं लागत असतं. म्हणून हा जो आपला धर्म आहे, आपल्याला जो मनुष्य जीवन मिळालेलं आहे, हे मनुष्य जीवन कधी कपाळावर किंवा हातावर गद्दारीचा डाग मात्र लावून घ्यायचा नाही. काय हातावर कहते हैं ना, मेरा बाप चोर है, लेकिन ये मेरा बाप चोर क्यों था ये आपको मालूम है क्या? नहीं. गद्दार है क्या? ये आपको भी मालूम नहीं था. लेकिन आने वाली पीढ़ी के लिए, बीच में हम हिंदी में बोलते हैं, ये जो या काही गोष्टी आहेत त्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का मारून घ्यायचा नाही आपल्याला. हातावर सुद्धा गद्दारीचं गोंधन काढून घ्यायचं नाही आहे. आपले हात हे मोकळेच राहायला पाहिजेत. असे हात जर मोकळे असतील तर आपल्याला पुढचा रस्ताही खूप कठीण जाणार नाही, अत्यंत सुलभ आणि अत्यंत आनंदामध्ये तो रस्ता जाणार आहे.
म्हणजे आपल्याला कसं कर्म करायला पाहिजे? चांगलं कर्म करायला पाहिजे. जर आपण चांगलं कर्म केलं, चांगलं दान पुण्य केलं, तरच आपल्याला पुढचा रस्ता चांगला मिळतो आणि चांगल्यासाठीच आपण जगायचं आहे. वाईट मार्ग दाखवणारे सगळे असतात, वाईट मार्ग दाखवणारे सगळे असतात, काट्यांवरनं चालणारे सगळे असतात, पण त्या काट्यांवरती फुलांचे आच्छादन टाकणारं कोण नसतं. हे लक्षात घ्या. फुलांचं आच्छादन टाकणारं कोण नसतं. का? तर ते काटे तुझ्या पायाला टोचले पाहिजेत, ते काटे तुझ्या मनाला टोचले पाहिजेत, ते काटे तुझ्या अंतर्मनाला टोचले पाहिजेत, ते काटे तुझ्या परमात्म्याला टोचले पाहिजेत, ते काटे तुझ्या आत्म्याला टोचून तुला वेदना झाल्या पाहिजेत. ह्या गमती पाहण्यासाठी सगळेजण असतात बघा, पण फुलांचा गुच्छ किंवा फुलांचं आच्छादन करणारे कोणी नसतं. म्हणून आपल्याला जर फुलांचं आच्छादन पाहिजे असेल, फुलांचं जर कर्म पाहिजे असेल, फुलांसारखं सुगंधित व्हायचं असेल, तर आपलं कर्म मुळातच चांगलं पाहिजे, चांगलंच केलं पाहिजे. चांगले भोगून यातना भोगून त्यातनं मार्ग काढणं हे आपलं काम आहे. मार्ग काढणं हे आपलं काम आहे. यासाठी आपण चांगला धर्म, आपला धर्माचं पालन, आपल्या संस्काराचं पालन, आपल्या संस्कृतीचं पालन हे केलं पाहिजे. गद्दार होता कामा नये. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला कसा वाटला? कारण का माहिती आहे का, ह्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, ह्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळतात, पण चांगुलपणा मिळत नाही. का मिळत नाही माहिती आहे? आपण एका 0 सेकंदामध्ये सगळा चांगुलपणा घालवतो. म्हणून आपण चांगुलपणा मिळवण्यासाठी कधी कोणाचे आपण गद्दारी करायची नाही आणि आपण गद्दार व्हायचं नाही. धन्यवाद. थँक्यू सो मच.